झुंजारत एका झुंजारत एका विष्णुदास जगी झुंजारत एका गोविंद
बैसलास बैसलास गोविंद त्याने गोविंद त्याने बैसला से गोविंद त्याने बैसला से गोविंद त्याने बैसला से गोविंद त्याने गोविंद त्याने बैसला से गोविंद त्याने गोविंद आसनी गोविंद आसनी गोविंद सयनी गोविंद आसनी धर्मवीर
झुंजारते एक विष्णुदास जगी झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी न तळे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासे झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी न तळे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासे ऊर्ध्वपुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापिजे कडी काढ तया भेने गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासे तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझे गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासे विठाला विठाला झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी न तळे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासे प्रस्तुत प्राप्त स्वरूप प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग. दादाला विको द्या थोडा, प्लेन नका करू. विश्वभूषण जग मान्य संत संत मान्य संत समाज मान्य संत संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत ज्ञानवंत पुतळे संप्रदायाचे कडदे हो निवासी ज्ञानेश प्रिय मुक्त कैवल्य तेजोनिधी अखिल विश्वाला सुशोभित करणारे संत श्रेष्ठ वैशिष्ट आणि ज्येष्ठ असणारे जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा चार चरणांचा शरणा कळेल वडेल पचेल टिकेल समजेल उमजेल सोप्याने सरळ भाषेतला गोड असा अभंग आहे. विठाला विठाला अभंगा प्रतिपादन करण्या अगोदर 2 मिनिटाचा परिहार देत होता असा की आपल्या भाग्यवंत गावामध्ये संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावून आपल्या बोधवड नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळ गावकरी मंडळ तरुण मित्र मंडळ परिसरातील त्या ठिकाणी पंचक्रोशीतली सर्व मंडळींच्या अनमोल अशा उपस्थितीमध्ये आणि मंदिराच्या असणारी संपूर्ण समिती अध्यक्ष साहेब अनिल सेठ असतील, अनंतरावजी कुलकर्णी साहेब असतील आणि सर्व मंदिराची असणारी समिती, या समितीच्या अनमोल अशा आयोजनातून आपल्या सर्वांच्या अनमोल अशा उपस्थितीतून परमस्नेही आदरणीय हरिभक्तपरायण ज्येष्ठ गुरुबंधू जीवनजी महाराज नाडगावकर महाराजांच्या अनमोल अशा मार्गदर्शनातून चालत आलेला खंडार नाम कीर्तन सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा वर्ष 11व्या वर्षाची आजची 4थ्या क्रमांकाची सेवा मंदिर समितीच्या वतीने आणि महाराजांच्या अनमोल अशा आज्ञेतून माझ्यासारख्या अज्ञानाचा वाटेला आले. विठाला विठाला सोहळा कशाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना ज्ञात आहे. अनंत कोट ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने चाललेला हा महोत्सव आणि या महोत्सवामध्ये आपल्या सर्वांच्या लाभलेली अनमोल उपस्थिती आणि आजचा आपल्या सर्वांच्या दर्शनाचा हा सुयोग माझा वाटेला आला परम भाग्य समजतो. विठाला विठाला याप्रमाणे आई साहेब मुक्ताई बुद्धी देईल त्याप्रमाणे अभंग सोडण्याचा प्रयत्न करतो. यंत प्रविश मम वाच मिमां प्रसुताम संजीवयत किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण शौणत्वगादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमः पंढरीनाथाय पंढरपूर निवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम
दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांची त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संतांची दुसरे चरण संताजी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीव धरार्तावतारम कलांकांक तेजोधिकामोदिवक्रम खलानिशवादं प्रदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यत्र जननी देवाची धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे तुमचे चरणी माझे होई तुमचे चरणी माझे होई तुमचे चरणी धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीशा गुरुन्तं गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं गौरी शंकरं दयामूर्ती भास्कर वंदे पुनः पुनः संत चूडामणी स्वामी गजानन तयाचे महिमान ऐका आता योगी योगेश्वर हाची एक जान शेगावीचा राणा गजानन जेने धर्म जितविलासी बली तो संभाजी जानन वाली कावतरला जयाचिया कुणी तया छत्रपतीचिया चरण कमळी साष्टांग दंडवत करीत असो आइए महाराज विराजिए 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 आइए महाराज पधारिए जिजाऊ कुमार पधारिए जिजाऊ कुमार आइए शिवराय विराजिए आइए शिवराय विराजिए जिजाऊ कुमार पधारिए जिजाऊ कुमार आइए महाराज विराजिए पधारिए जिजाऊ कुमार जय जय श्री राधा रमण।
जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभू जय जय माखन चोर विठाला 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 झुंजार ते एक विष्णुदास जगे पाप पुण्य अंगी न तळे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे प्रसूत अभंग तुकोबरांच्या अभंगातून तुकोबर आहे संतांचं हरिदासांचं हरिभक्तांचं साधूंचं महात्म्यांचं अंतर आणि बाह्य लक्षण प्रतिपादित करतायत विठाल 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 तुकोबरांनी या ठिकाणी सांग की महाराज तुकोबर या ठिकाणी वर्णन करतात की झुंजार ते एक विष्णुदास जगी या जगामध्ये एकमेव फक्त एकच असे विष्णुदास आहेत का ते झुंजार आहेत का कारण पाप पुण्यांगी न तळे त्या पाप पुण्याची त्यांना बाधा होत नाही का होत नाही गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसला असे ते बसतात तिथं गोविंद आहे झोपतात तिथं गोविंद आहे का कारण मनात गोविंद समाविष्ट आहे म्हणून गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसला असे मग महाराज अंतर्लक्षण सांगितलं पण बाह्यांगाने महात्मा साधू कसा ओळखायचा म्हणून त्या ठिकाणी सांगावं कसा ओळखायचा म्हणजे ऊर्ध्वपुंड्र भाड कंठी शोभे माड कापिजे कडी काढतया भेने का अर्थात ज्याने गंध लावलेला आहे कपाळावरती गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण केलेली आहे आणि ज्यांना पाहिल्यावर काड देखील कापतो अशाच त्या ठिकाणी बाह्यांग लक्षण आहे मग महाराज एवढं जर प्राप्त झालं तर आम्ही काय करायचं तुकोबर आहे तुम्ही भजन कोणाचं करता तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझी गोड असं त्या ठिकाणी वर्णन अभंगाद्वारा तुकोबार करताय पण ते कशा स्वरूपाचं करताय अभंगातून आपल्याला बघायचं विठाला विठाला सुंदर असं आयोजन सुंदर असं नियोजन या ठिकाणी आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये आनंदात त्या ठिकाणी महाराजांच्या या राज दरबारामध्ये आनंद आपण त्या ठिकाणी या परमार्थाचा उपभोगतोय हा आनंद सर्वांनाच मिळत नाही सर्वांनाच मिळत नाही आणि ज्यांना मिळाला त्यांनी समजावं गोल्डन चान्स की आपल्याला सुवर्ण संधी या ठिकाणी लाभलेली आहे आणि त्या संधीचा त्या ठिकाणी एक कुठेतरी एक भाग म्हणून ह्या वर्षी त्या ठिकाणी 4थ्या क्रमांकाची सेवा आदरणीय जीवन महाराजांच्या आज्ञेतून माझ्यासारख्या आज्ञानाला प्राप्त झाली सुंदर असं आयोजन सुंदर असं नियोजन या ठिकाणी सर्व बालगोपाळ मंडळी समस्त भजनी मंडळ पंचकृषीतील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे गोड असं त्या ठिकाणी ज्यांचं गायन आहे आपल्या जिल्ह्याचं त्या ठिकाणी वैभव आहेत भूषण आहेत आणि आपल्या सर्वांचा असणारा स्वाभिमान आहेत हरिभक्त परायण आमचे उमेशजी महाराज उदडीकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे चिरंजीव खूप सुंदर कीर्तन करतात आणि यांची पुण्याई त्यांच्या चिरंजीवाच्या पाठीशी आज या ठिकाणी उमेशदादा उपस्थित आहेत पुन्हा त्या ठिकाणी त्यांच्या साथीला आहेत असे असणारे आमचे आदरणीय हरिभक्तपरायण खूप स्नेहानी खूप प्रेमळ व्यक्तिमत्व आमचे उमेशजी महाराज कडमोदेकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गोड असं ज्यांचं वादन आहे मी तर म्हणेल गोड असं मृदंगाला बोलायला लावतात अशा असणारे आमचे मुकेश महाराज या ठिकाणी एकदा या सर्व मंडळींकरता जोरात आपण टाळी वाजवायची संख्येच्या मानाने टाळी कमी वाजली शाबास का आणि माझ्या कीर्तनात जर तुम्हाला टाळी वाजवावी असं वाटत असेल तर मर्दानी टाळी वाजवायची माकडवानी टाळी नाही हा वाजा एकदा जोरात टाळी शाबास हे सर्व बालगोपाळ मंडळी सर्व भजनी मंडळांकरता एकदा पुन्हा जोरात टाळी होते आता दोघं चौकदारांकरता टाळी होत्या यांच्याकरता जोरात होत्या असं यांना पाहिलं सिंगमची आठवण येते आपल्या सर्वांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो या ठिकाणी महाराज मंडळींच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो आणि सेवेला विराम देतो
आरंभ करू का? विठाला 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 मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा या वार करी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा वारकरी संतांचा या वारकरी मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा आओ स्वामी तू कया देवा यावरी न करावा अभेरू विठाला जारते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी न तडे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसला असे अभंग तुकोबा राहायचा आहे. या अभंगाद्वारा तुकोबा राय एकच विष्णुदास या जगामध्ये झुंजार आहेत असा शब्द वापरतात. महाराज का वापरतात त्याचं कारण आहे का संतांचं लक्षण समाजाला किंवा जीवाला प्रतिपादित करून देत आहेत. अर्थात सोप्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर संतांची ओळख जीवाला करून देणारे संत आहेत. विठाला सोप्या भाषेत या अभंगातून तुकोबाराय दर्शवतायत की संत कसे ओळखायचे. तुकोबाराय एखाद्या साधकाने विचार संत म्हणजे काय हो का म्हणून संतांची ओळख समाजाची करून द्यायची. महाराज मी संतांची ओळख करून देतोय का की संत कसे ओळखायचे का बाह्यांगाने कसे आणि अंतरांगाने कसे का संत दिसायला कसे असतात आणि संत असायला कसे असतात याची ओळख जीवापर्यंत पोहोचवताय किंवा जीवाला करून देताय तुकोबारांचे शब्द आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी का म्हणून तुकोबाराय संतांची ओळख करून देतात तुम्ही समाजाला. काय गरज या समाजाला या जीवाला या लोकांना संत सांगण्याची संतांची ओळख पटवून देण्याची आणि संतांची आयडी सांगण्याची काय गरज आहे. तुकाराम अरे संताशिवाय जगात काहीच नाही. अहो ठीक आहे पण का म्हणून समाजाला संत सांगताय. समाजाला संत माहित नाही का पण तरी देखील तुम्ही का सांगताय. हे खरं महाराज आम्हालाही माहिती संत कसे आहेत म्हणजे माणसासारखे आहेत. माणसाला 2 हात संतांना 2 हात माणसाला 2 पाय संताला 2 पाय माणसाला 2 कान संताला 2 कान माणसाला 2 नाक संताला एकच ना का. मग सर्व सेम दिसायला मग फरक काय. संत नवती जगी संत नवती जगी समुद्र नदी नोये पैगा पाषाण म्हणून येणेगा संत न होती जगा माणसाचा सारिखे. संत माणसा सारखेच नाही महाराज दिसायला आहे असायला नाही असायला नाही का भिन्न आहेत का फरक आतल्या त्या ठिकाणी आत्मानुभूतीचा आहे फरक ज्ञानाचा आहे. म्हणून दिसायला जरी माणसासारखे असले तरी संत हे दिसायला असले तरी माणसासारखी वृत्ती संतांची राहत नाही. मग काय कारण जीवाला संत पटवून देण्याचे जीवाला संत ओळख करून देण्याचं त्याचं कारण आहे जीव किती जरी केलं तरी अपूर्ण आहे. जीव पूर्ण कधी होतो
जीव पूर्ण कधी होतो? जीव मेल्याच्या आधी पूर्ण का मेल्यानंतर पूर्ण? झोपले नाही ना. जीव पूर्ण कधी? जीवाला पूर्णत्वता कधी येते? कधी जीव पूर्णत्वाकडे जातो आणि कधी जीव पूर्ण होतो सांगता येईल का? जीव कधी पूर्ण होते? असं की जीवाच्या जीवनामध्ये एकही अपूर्णता नाही अशी गोष्टी कधी घडली नाही का? असं कधी जीवाचा मुखातून एखाद्या माणसाचं मुखातून ऐकलं तुम्ही का? कृत्य झालो, इच्छा केली ती, आता इथून पुढे कुठल्याच इच्छा मला करायची नाही आणि कुठलीच मला आशा नाही, अपेक्षा नाही, असं कधी एखाद्या जीवाचा मुखातून ऐकलं नाही का? जीव किती केलं तरी अपूर्णता आहे, पूर्णता नाही का? कारण जीव हा अज्ञानताकडे आहे आणि संत हे ज्ञानाकडे आहे. मग जीवाकडे अज्ञानता आहे आणि संताकडे ज्ञान आहे. किती जरी केलं तर संत सर्वज्ञ आहेत. जगात दोनच लोक सर्वज्ञ झाले, संत आणि देव. का सर्वज्ञ झालं? कारण एक गोष्टी पुन्हा कधी त्यांच्या जीवनात घडलीच नाही. एक गोष्ट परत जीवनात त्यांच्याकडनं कधी परत घडलीच नाही. आणि आपलं रोज घडल्याशिवाय राहत नाही. आपलं रोज तेच आहे, उठले का दत्त मंदन, झोपले का अमृतांजन. याच्या पलीकडे आपली लाईफच नाही आहे. पण संतांच्याही जीवनात नाही. जे आज ते उद्या नाही, जे उद्या ते परवा नाही. देवाच्या जीवनात आहे ते. जे आपला अपूर्णता कशात आहे हे ज्याला कळत नाही त्याला अज्ञान असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? अज्ञान असं. जीव पूर्ण नाही का? नाही. अज्ञानाला अज्ञान का म्हणतात? ही अज्ञानाला कळत नाही त्यालाच अज्ञान असं म्हणतात. त्यालाच अज्ञान असं म्हणतात का? कारण ज्याला एकातलं कळतं, ज्याला एकातलं कळतं त्याला तज्ञ म्हणतात. त्याला काय म्हणतात? एखादा स्पेशलिस्ट डॉक्टर असतो त्याला काय म्हणतो आपण मराठीत? काय म्हणतो? तज्ञ. हा अपभ्रंशी शब्दाचा तज्ञ. खरा शब्द तज्ञच आहे. तुम्ही लिहिलेला बघा, त्याला ज जोडलेला, ज्ञाला जो जोडले का? अर्थात त्या ठिकाणी महाराज म्हणतात तज्ञ. ज्याला एकातलं कळतं त्याला तज्ञ म्हणतात. ज्याला कशातलंच कळत नाही त्याला अज्ञ म्हणतात. आणि ज्याला सर्वातलं कळतं त्याला सर्वज्ञ म्हणतात. जगात सर्वज्ञ फक्त संत आहेत आणि देव आहे का? आपण नाही का? आपल्याला काय केवढे कळावं हे कळत नाही. एखाद्या छोट्याशा मुलाने त्याच्या वडिलांना विचारलं, पप्पा पप्पा काय रे बेटा, बघा मासे कसे झाडावर चढतायत. काय सांगितलं? पप्पा काय बेटा, बघा बघा काय मासे कसे झाडावर चढतायत. पप्पाने लेकराला डोक्यावर मारलं, रे येड्या, काय मासे झाडावर चढायला ते काय म्हशी आहेत का? म्हणजे म्हशी झाडावर चढतात का? म्हणजे हे ज्याला कळत नाही त्याला आज्ञा असं म्हणतात. आणि आज्ञा का म्हणतात हे कळत नाही त्यालाच आज्ञा असं म्हणतात का? कारण जीवाला पूर्णता का नाही? का नाही? काही गोष्टी जीवनात आत्मसात किती केल्या तरी जीव पूर्ण होत नाही. चार गोष्टी तुमच्या समोर ठेवतो: सत्ता, संपत्ती, संतती आणि प्रतिष्ठा. पुन्हा ऐका का? सत्ता, प्रतिष्ठा, संपत्ती आणि संतती. का? चारही गोष्टी पूर्ण झाल्या म्हणजे माणूस पूर्ण होतो, म्हणजे जीव पूर्णत्वाकडे जातो. असं काही आहे का? नाही. या चारही गोष्टीमध्ये माणूस समजतो की नाही मी पूर्ण. एखाद्याला सत्ता मिळाली का त्याला असं वाटतं की पुन्हा सत्ता माझ्याकडेच आली. अपेक्षा आहे. ज्या अर्थी अपेक्षा आहे त्या अर्थी अपूर्णता कुठेतरी आहे का? किती सत्ता उपभोगली तरी प्रत्येकाला आशा अपेक्षा आहे. सत्ता किती वर्षाची असते हो? किती? 5. किती वर्षाची? 5. पण प्रत्येकाला असं वाटतं की मी सत्तेत पाहिजे. प्रत्येकाला वाटतं मी सत्तेत पाहिजे का? प्रत्येकाला अपेक्षा आहे म्हणून शब्द आहे मी पुन्हा येईन. विठाला विठाला विठाला. कुठेतरी अपूर्णता आहे म्हणून शब्द आहे. प्रत्येकाला अपेक्षा आहे. सत्ता 5 वर्ष किती उपभोगली, किती उपभोगली का? 5 वर्षापर्यंत किती सत्ता उपभोगली. किती रोडचे रोड खाल्ले, एखादं मंदिर खाल्लं, एखादा गावचा सभा मंडप खाल्ला, तरी असं वाटतं
का की मलाच त्या ठिकाणी पुन्हा मीच त्या ठिकाणी सत्तेमध्ये काही जरी झालं तरी अपूर्णता आहे, पूर्णता नाही. दुसरी गोष्ट का प्रतिष्ठा. प्रतिष्ठा किती केलं तरी असं वाटतं प्रत्येक सभेचं अध्यक्षपद हे मलाच पाहिजे का, हे मलाच पाहिजे का, कारण अपूर्णता कुठेतरी आशा आहे. ज्या अर्थी अपूर्णता आहे त्या अर्थी आशा आहे. मग सत्ता आहे, प्रतिष्ठा आहे, तरी असं वाटतं की परत परत माझ्याकडेच आलं पाहिजे. तिसरी गोष्ट, काही लोकांकडे भरपूर संपत्ती आहे, इतकी संपत्ती आहे का त्यांनाच माहित नाही त्यांच्याकडे किती संपत्ती आहे. आणि त्यांना सांगा का हो तुमची मजा आहे, तुमच्याकडे इतकी संपत्ती, इतकी प्रॉपर्टी, इतके बंगले, इतके गाड्या, इतके शेती बाडी सर्व व्यवस्थित आहे. तो महाराज का हो संपत्ती आहे पण काय करता, काय दिवा लावायलाच दिवा नाही. माझं वाक्य नीट आहे का संपत्ती आहे पण त्याला वारिसच कोणी नाही का, त्याला वारसच कोणी नाही का, दिवा लावायलाच दिवा नाही. आणि काही काहींकडे बरेच दिवे राहतात, बरेच दिवे. एखादा दिवा गटारीत सापडतो, एखादा दिवा येड्या बाबडीत, एखादा रोडाच्या काठेला, बरेच दिवे आहेत. त्याला सांग का हो लावा ना दिवे, नाही ना. अरे भरपूर दिवे तुमच्याकडे, 4-4 5-5 दिवे लावा ना, नाही ना महाराज. अहो लावा ना दिवे, नाही ना. दिवे नाहीत का तुमच्याकडे, दिवे आहेत महाराज, मग लावा ना दिवे, नाही ना. का दिव्यात घालायला तेलच नाही ना. दिवे पण संतती आहे पण संपत्ती नाही. संपत्ती आहे पण संतती नाही. प्रतिष्ठा आहे पण सत्ता नाही, आणि सत्ता आहे तर प्रतिष्ठा नाही. आपण किती एकाकडे एक कोठे काही का, अर्थात त्या ठिकाणी एक आहे तर एक नाही. पण एखादा महाराज माझ्याकडे सत्ता आहे, प्रतिष्ठा आहे, संपत्ती आहे आणि संतती सुद्धा आहे. म्हणजे असा माणूस पूर्ण आहे का? मग ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे प्रतिष्ठा आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे आणि ज्याच्याकडे संतती आहे, असं पूर्ण, हा पूर्ण आहे, याला सर्वच प्राप्त आहे, असं याला एकही दुःख नाही, असं कधी झालं का? ज्याच्याकडे सत्ता, प्रतिष्ठा, संतती आणि संपत्ती आहे अशा माणसाला जीवनात दुःख राहत नाही का? राहत नाही. त्याला जा तुम्ही डॉक्टरांकडे, त्याच्यासोबत फक्त बाजूला बसा. डॉक्टर लोक त्यांना सांगतात का खारट खाऊ नका, आंबट खाऊ नका, गोड खाऊ नका, तिखट खाऊ नका, हे खाऊ नका, ते खाऊ नका, आमकं खाऊ नका, ढमकं खाऊ नका. इथून पुढे डॉक्टरांनी एकच सांगायचं बाकी ठेवलंय, इथून पुढे माती खाऊ नका. नाही का? नाना प्रकारच्या असणाऱ्या त्यांना डॉक्टर लोक त्या ठिकाणी त्यांना पथ्य देतात. म्हणजे त्यांना याचा अर्थ दुःख कुठेतरी आहे, म्हणजे जीव सुद्धा पूर्ण नाही. मग महाराज ह्या जीवाने पूर्णत्वता प्राप्त करावी असं जर वाटत असेल, मग तुकोबार आहे काय केलं तुकोबारांत, जर तुम्हाला पूर्णत्वता करायची ना, हो नदीचं धावणं कुठपर्यंत? समुद्रापर्यंत. जोपर्यंत समुद्राला नदी पोहोचत नाही किंवा मिळत नाही तोपर्यंत नदीचं धावणं पूर्ण होत. ओढ्याचं धावणं कुठपर्यंत? नदीपर्यंत. का तसं त्या ठिकाणी जीवाचं धावणं कुठपर्यंत? जोपर्यंत भगवान परमात्माशी एकरूप होत नाही तोपर्यंत. परमार्थ कुठपर्यंत करायचा? जोपर्यंत भगवत परमार्थाची त्या ठिकाणी देवाची अनुभूती जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत आपला परमार्थ पूर्ण होत नाही. का? म्हणून परमार्थ हा देव एकरूप करणार आहे. म्हणून तुकोबारा सांगता जीव त्या ठिकाणी दुःखात आहे आणि तरी ऐकत नाही. नका जाऊ आडराने ऐसी कर गरजती पुराणे. का आडराने जात आहेत आणि तरी दुःख त्या ठिकाणी प्राप्त करतायत. आपली जी कॅटेगरी आहे, आपली साधारण कॅटेगरी आहे. कोणती? साधारण. कारण 6 लोकांना आपण डोक्यावर धारण करून ठेवलंय म्हणून आपण कुठल्या कॅटेगरीत येतो?
साधारण काम, क्रोध, लोभ, मद, मोह, दंभ. का अर्थात त्या ठिकाणी असणार 6 लोक आपण धारण करून ठेवले म्हणून आपण साधारण. कशा आहोत? साधारण. का काही लोकांनी यांना त्या ठिकाणी धाकात ठेवलं म्हणून त्यांना साधक असं म्हणतात. काही लोकांनी यांना धुतलं म्हणून त्यांना साधू असं म्हणतात. आणि काही लोकांनी यांचा अंतच करून टाकला म्हणून यांना संत असं म्हणतात. आणि म्हणून हे संत जोपर्यंत मानवी जीवनामध्ये येत नाही किंवा माणसाच्या जीवनात येत नाही आणि तोपर्यंत संत देवाचा मार्ग जीवाला दाखवत नाही आणि जोपर्यंत जीव परमार्थ करत नाही तोपर्यंत जीव हा पूर्णत्वाला जात नाही किंवा पूर्ण होत नाही. मग महाराज का जर हया जीवाने पूर्ण व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल म्हणून तुकोबाराय सांगतात की जीवाला देवापर्यंत पोहोचवण्याचा जो मधला दुवा आहे, जो मधला दोरा आहे, जो मधला मार्ग आहे तो म्हणजे संत आहे. विठ्ठल हरी प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्ति उपाय, हरि प्राप्ति उपाय, हरि प्राप्ति उपाय, धराम संतान उपाय, धराम संतान उपाय, इन साधती साधने, ये साधती साधने, ये साधती साधने, ये साधती साधने. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. देव मिळावा असं जर वाटत असेल तर मग त्या ठिकाणी संतांना शरण जाणं गरजेचं आहे. का देव मिळवण्याच्या भानगडीत आपण पडूच नका. का इतकं सोपं नाही देवाची प्राप्ती करणं. का जर एखाद त्या ठिकाणी गाय जवळ येत नसेल तर वासराला त्या ठिकाणी जवळ घ्या. गाय वासरू जवळ केलं की गाय आपोआप जवळ आल्याशिवाय राहत नाही. तसं देव जवळ येत नाही, देवाची प्राप्ती करता येत नाही, त्याकरता संतांची प्राप्ती करा, संतांना शरण जा. देव आपोआप कृपा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून देवाची कृपा व्हावी असं जर वाटत असेल तर संत जीवनात येणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं तुकोबा सांगतात मी या जीवाला त्या संतांची ओळख करून देतो. का हो तुकोबाराय काय करतात तुमचे संत देवाची ओळख करून देतील, आमची भेट देवाशी करून देतील? हो का नाही? का नाही म्हणजे असं तुमच्या संतांमध्ये काय सामर्थ्यता आहे? तुकोबा म्हणतात जे संतांमध्ये सामर्थ्यता आहे ते कोणामध्येच नाही. हो काय आहे तुमच्या संतांमध्ये सामर्थ्यता म्हणजे आमचे संत देवाशी बोलतात, देव आमच्या संतांशी बोलतो म्हणून सामर्थ्यता. अजून देव आमच्या संतांचा हातून दूध पितो, अजून देव खातो, अजून देव आमच्या संतांसोबत बोलतो, अजून संत देवासोबत भांडतात सुद्धा. इतकी ताकद आमच्या संतांमध्ये. खरं हो का? तुकोबा सांगतात ज्यावेळेस देवाची सत्ता होती त्यावेळेस एक व्यक्ती संतांची विरोधी पक्ष नेत्यामध्ये म्हणून त्या ठिकाणी बसले होते, विरोधी पक्ष नेता म्हणून. आणि जे देवाला सांगायचे देवा तू हे चांगलं नाही केलं, काय केलं मी? पुण्यवंत पाताळ नोकी नेला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. पांडुरंग मेरे सरकार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. पांडुरंग मेरे सरकार, हो,
तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार जनाबाईने आरोप केला देवा अरे काय केलं तू जे करू नये ते केलं तू जनाबाई काय केलं मी बघ ना पुण्यवंताला पाताळात घातला दारिद्र्यता असणारा त्या ठिकाणी दारिद्र्य असणारा सुदाम भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला आणि कीर्तिवानाचा अपमान केला खरं सांग देवा तू जे केलं ते चांगलं केलं का रे म्हणून आरोप केला धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार हे देवा अरे तू धुंद झालेला आहे तू काय करतो हे तुलाच कळत नाही एवढा अधिकार मात्र त्या ठिकाणी संतांचा होता आणि संत म्हणतात आम्ही जे जाणतो तुकोबाराने सांगितलं आमच्या संतांना जे कळालं देवाच्या बाबतीत ते जीवांना कधीच कळालं नाही विठाला 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 अहो तुकोबाराय तुमचे संत देव जीवापर्यंत आणू शकतात हो आणला म्हणजे कोणी वैकुंठीचा देव आणूया कीर्तन विठ्ठल गावोनी नाचुरंगी आमच्या त्या ठिकाणी नामदेव रायांच्या कीर्तनात देव नाचला सावतोबरांनी देव त्या ठिकाणी हृदयात साठवला इतकी ओळख आहे हो मग जर तुम्ही त्या ठिकाणी इतकी शक्तिमान आहात इतके त्या ठिकाणी ताकदवान आहात की देवाला आणण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे मग खरं सांगा तुकोबाराय जर तुम्ही एवढे बलवान आहात एवढे ताकदवान आहात मग खरं सांगा मामांजी बोवा गोसावीने तुम्हाला काट्याच्या काडीने का मारला तुम्ही तुमच्यात इतकी ताकद आहे ना की देव तुमचा ऐकतो आणि इतकी ताकद तुमच्या संतांमध्ये मग नाथरायांच्या अंगावर येऊन 108 वेळा काय येऊन फुंकून गेला याचं कारण सांगा इतकी ताकद तुमच्या संतांमध्ये मग का ज्ञानोबरायांना काही लोकांनी गारा फेकून मारला दगड फेकून मारले याची का तेव्हा का प्रतिकार केला नाही का तेव्हा का विरोध केला नाही तुकाराम म्हणतात खरंय का आम्ही त्या ठिकाणी बलवान आहात आम्ही शक्तिमान आहात आम्ही शक्तिवान आहात मग तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी ज्याने तुम्हाला काट्याच्या काडीने मारलं त्याचे तुम्ही हातपाय दाबण्याकरता रात्री जायचे ज्याने त्या ठिकाणी 108 वेळा येऊन थुंकलं नाथरायांच्या अंगावर आशीर्वाद देऊन त्याला मुक्त केला का आणि ज्याने गारा फेकून मारलं त्यांना देखील तुम्ही त्या ठिकाणी त्यांचा उद्धार केला त्यांचा आशीर्वाद त्यांना तुम्ही दिला एवढे तुम्ही असणारे त्या ठिकाणी तुम्ही निर्बल आहात निर्बल असल्या कारणाने तुम्ही शक्तिहीन आहात तुकाराम म्हणता आम्ही शक्तिहीन नाही आम्ही त्या ठिकाणी बलहीन नाही उलट या जगामध्ये आमच्यापेक्षा झुंजार दुसरा कोणीच नाही एक में विष्णुदास अभंगाच्या पहिल्या चरणात झुंजार एक विष्णुदास जागी झुंजार एक विष्णुदास जागी झुंजार एक विष्णुदास जागी झुंजार एक विष्णुदास जागी झुंजारत एक विष्णुदास जागी झुंजारत एक विष्णुदास जागी
झुंजार ते एक विष्णुदास जगी. ह्या जगामध्ये एकमेव बलवान शक्तिमान असणार त्या ठिकाणी झुंजार. झुंजार शब्द वापरला, खूप ताकदीचा शब्द आहे, खूप वजनदार शब्द तुकोबाराने वापरला. झुंजार. झुंजार म्हणजे काय हो सांगता येईल? हा, झुंजार ते एकच चक्रात्मक शब्द वापरला आहे का? एकच विष्णुदास आहेत जे देवाचे दास आहेत ते झुंजार आहे. सांगता येईल झुंजार म्हणजे काय? विठाल 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 विठाल. झुंजार शब्दाचा अर्थ आहे योद्धा. झुंजार शब्दाचा अर्थ काय? योद्धा, लढवय्या, रणधुरंदर असणार त्याला त्या ठिकाणी झुंजार असं म्हणतात. जो रणांगणात गेल्यावर त्याला पाहिल्यावर दुश्मनाने सुद्धा थरकाप दुश्मनाला सुटावा असा असणार त्या ठिकाणी योद्धा, याला झुंजार असं म्हणतात का? रणझुंजार का? रणधुरंदर का? असं त्याला शब्द वापरले जातात. मग या ठिकाणी महाराज म्हणतात का एकच विष्णुदास झुंजार आहे. महाराज बाकीचे योद्धे या महाराष्ट्रात किंवा या भारत देशात झाले नाहीत का? विठाल विठाल झाले नाहीत का? चांगले चांगले राजे महाराजे झाले का? एकमेव राजा की समोर आल्यावर इंग्रजांची सुद्धा, सुलतानांची सुद्धा, निजामशाही सुद्धा, आदिलशाही सुद्धा त्या ठिकाणी समोर आल्यावर खाली मान घालून त्या ठिकाणी झुकायच्या अशा सर त्या ठिकाणी एकमेव राजा झालेत. केलं 19 तारखेला ज्यांची जयंती झाली. कोण? झुंजार जन्माला येण्याकरता आईची कूस सुद्धा त्या ठिकाणी झुंजार लागते, पवित्र लागते का? पुण्यवान लागते. सहजासहजी जन्माला येत नाही, सहजासहजी नाही का? माझी जाऊन ना ते डोहाळे होते आणि माझी जाऊ सांगायचे का आम्हास वाटत वाघावर बैसावा, दानपट्ट हाती घ्यावा, जिरटोप परिधान करावं, वाघावर बैसून हातात समशेरी घेऊन या सह्याद्रीची सैर करायची आणि जो माझं हिंदू भगिनीची आबरू लुटत असेल असा हैवानाचं शिर आणि दाढ कापून एका बाजूला फेकावं. राजमाता जिजाऊंच्या हे राजमाता जिजाऊंचे डोहाळे होते. रोज राजमाता त्या ठिकाणी शिवनेरी गडावरती शिवाई देवीचं मंदिर होतं का? तिथं त्या ठिकाणी रोज विनंती करायची, रोज खबर यायची. कोणी पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला, कोणी भोसलेंची सून उचलून नेली, कोणी त्या ठिकाणी हिंदू भगिनींची आबरू लुटली जाते. उभ्या सह्याद्रीच्या कडे त्या ठिकाणी गळकोटावर उभे राहून त्या ठिकाणी शिवनेरी उभे राहून राजमाता जिजाऊ त्या ठिकाणी बघायचे आणि विनंती करायची, हे माता माझा उदरी असा बाळ जन्माला घाल की तो या सुलतानांचा काळ ठरला पाहिजे. म्हणून विनंती करायची रोज. त्या आई जगदंबेच्या समोर जायची, विनंती करायची रोज आणि रोज मागणं मागायची. नाथमारांचं भाषेत सांगू, दारू गडबया दारू गडबया, 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 दारू गडबया माहुरगडाची रेणुका दारू गडबया, माहुरगडाची रेणुका दारू गडबया, कोल्हापूरची महालक्ष्मी दारू गडबया, कोल्हापूरची महालक्ष्मी दारू गडबया, तुळजापूरची तुळजा भवानी दारू गडबया, तुळजापूरची तुळजा भवानी दारू गडबया, वणीगडाची सप्तशृंगी दारू गडबया, वणीगडाची सप्तशृंगी दारू गडबया, दारू गडबया दारू गडबया, दारू गडबया दारू गडबया, दारू गडबया दारू गडबया. रोज शिवाय देवीच्या समोर जायचे का? शिवाय देवीच्या समोर जाऊन त्या ठिकाणी विनंती करायची, आई माझा पोटी असा बाळ जन्माला येऊ दे का तो मोगलांचा काळ ठरला पाहिजे, सुलतानांचा काळ ठरला पाहिजे. आणि सहजासहजी त्या ठिकाणी असे डोहाळे होते म्हणून त्या ठिकाणी राजे जन्माला आले. आताच्या जिजाऊ मातेला विचारवर तुम्हाला असे डोहाळे होता का?
का आम्हाला वाटतं वाघावर बैसावा तलवारी हाती घ्यावा आणि जो हिंदू भगिनींच्या आवर लुटत असेल असा हैवानाचं शिर आणि धड एका बाजूला करावं. असे डोहाडे आताच्या जिजाऊला येतात मायाव. असे डोहाडे कधी वाटले नाही का? आम्हा असं वाटतं नळावर भांडावं, असं कधी वाटलं तुम्हाला? आम्हा असं वाटतं भीतीचे पोपडे उचडून उचडून खावं. आम्हा असं वाटतं चुलीतली राख उकरून उकरून खावी. आम्हा असं वाटतं मुलतानी मातीचे खडेचे खडे. हा हे वाटेन, पण राजमाता जिजाऊंचे एक आगड्याने वेगळे डोहाडे होते म्हणून राजे जन्माला आले आणि असे आले सर्वांना त्या ठिकाणी थरकाप सुटला. सर्वांना का एका ठिकाणी खूप गोड वर्णन करतात, खूप गोड का माझा जिजाऊची पुण्याई कशी आली व फडाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली व फडाला. माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली व फडाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. राजमाता जिजाऊंची पुण्य होती म्हणून त्या ठिकाणी राजे जन्माला आले. छत्रपती शिवाजी राजांविषयी ज्यांना ज्यांच्या मनात प्रेम असेल हात वर करा, हात वर. शाबास शाबास, एक तारीख तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. अरे आज्ञा होती व जिजाऊंची, आज्ञा होती व जिजाऊंची, आज्ञा होती व जिजाऊंची, आज्ञा होती व जिजाऊंची. शपथ घेतली व स्वराज्याची, शपथ घेतली व स्वराज्याची, शपथ घेतली व स्वराज्याची, शपथ घेतली व स्वराज्याची. शिकवणार होती मला जगत तुकोबाची, शिकवणार होती वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई हातवर हात आज आली व फडाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. वाघ शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज की. माझा जिजाऊची पुण्याई कशी आली व फडाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. वाघातला वाघ त्या ठिकाणी बापांचा बाग राजे त्या ठिकाणी शिवबा राजे जन्माला आले. आणि नाव बघा तुम्ही, ज्याने हयातभर या रयते करता हिंदुत्व करता हिंदून करता आपल्या जीवाशी खेळ करत राहिले त्यांचं नाव शिवाजी. शिवाजी नाव कधीतरी उलट वाचा, उलट काय होतं? जीवाशी एकट्याने जाऊन वाघिणीचं दूध एकट्याने काढून आणलं होतं राजांनी. वाघिणीचं दूध कोणी काढलं होतं? राजांनी एकट्याने काढले होतं, एकट्याने का. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझा राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला. हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझा राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझा राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर.
हवे आजही. म्हणून ज्यांचे कर्तृत्व चांगलं असतं ना त्यांचं नाव प्रत्येकाचा हृदयात कोरलं जातं त्यांचं नाव. म्हणून एक व्यक्ती आपल्या भारतात येऊन बोलून गेले, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. कोण होते? लोकमान्य टिळक. पुन्हा एक व्यक्ती आले, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. कोण होते? आज आहेत का? नाही. पण मी वाक्य उच्चारलं, नाव आपल्या हृदयात होतं म्हणून आपाप मुखातून बाहेर आलं. आपलं काय राहतं आणि आपण सांगतो तरी काय, तुम मुझे तंबाखू दो मी तुम्हें चुना दूंगा. आपलं काय शिल्लक राहतं सांगा ना मला. आपल्या घरच्यांना सुद्धा आपली आठवण लवकर येत नाही गेल्यावर. विठाला 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 हयात भर जीवाची खेळ केला. म्हणून राजाने एकट्याने वाघिणीचं दूध काढून आणलं होतं एकट्याने. महाराज आमच्या बी घरात शिवाजी आहे. आपला शिवाजी काळ्या बकरीचं दूध काढायला 3-3 जण नेतो. तू शिंग धर मग तंगडी धर आणि मी दूध काढतो. विठाला 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 झुंजार ते झुंजारच. तो कोबरा संत झुंजार त्यांना म्हणा. मग ठीक आहे महाराज, राजे जन्माला आले झुंजार झाले का, तो झुंजार. अजून एक राजा सांगेन मी तुम्हाला शेवटी का, त्याचाही पलीकडे त्या ठिकाणी अनेक राजे असे झालेत. मग तुकोबरांनी एकच शब्द वापरला, झुंजार ते एकच. कोण? विष्णुदास महाराज. राजे लढवय्या नव्हते का, योद्धा नव्हते का? होते. मग होते मग तरी देखील विष्णुदास का झुंजार? त्याचं कारण आहे, छत्रपती शिवाजी राजे खूप मोठे झुंजार होते, लढवय्या होते, योद्धा होते. सर्वांना जिंकलं राजांनी, सर्वांना. पण काळाला जिंकलं का? काळाला यमाला जिंकलं नाही का? यमाला जिंकू शकले नाही. मग तुकोबर आहे, तुमचे वैष्णव कशी त्या ठिकाणी झुंजार. तुकाराम म्हणतात, जो काळ त्या ठिकाणी कोणाचा ऐकून घेत नाही, त्या काळाच्या माथ्यावर आम्ही पाय ठेवला. जगा काळ काय, आम्ही माथा दिला पाय. जो काळाला कोणीही जिंकू शकत नाही असा काळ आम्ही जिंकला. कधी जिंकला? कधी जिंकला? ज्यावेळेस ध्रुव बाळाला घेण्याकरता विमान आलं. कधी? कधी? तप पूर्ण झाल्यावर. किती वर्षाचे ध्रुव बाळ होते तेव्हा, जेव्हा विमान आलं घेण्याकरता तेव्हा? 5 वर्ष चुक नाही म्हणू नका, चुक नाही. जेव्हा ध्रुव बाळाला आढळ पदाची प्राप्ती मिळाली, देवाची मांडी मिळाली, तेव्हा ध्रुव बाळाचं वय होतं 36,000 वर्ष. का? 36,000 वर्षानंतर ध्रुव बाळाला आढळ पदाची प्राप्ती झाली. भागवतात त्याचं वर्णन आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जेव्हा विमानावर पाय पुरत नव्हतं, म्हणून त्या ठिकाणी वर कसं येऊ सांगितलं. जो खाली बसलाय ना त्याच्या डोक्यावर तुम्ही पाय ठेवा. कोण आहे? मृत्यू देवता आहे, मृत्यूची देवता आहे. आणि या मृत्यूच्या काय, मृत्यूला सुद्धा तुम्ही जिंकलं, काळाला सुद्धा तुम्ही जिंकलं. म्हणून माथ्यावर पाय द्या आणि मग वर विमानात पाय ठेवा. म्हणून जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. म्हणून त्या ठिकाणी जो जगाला, ज्याला कोणी जिंकू शकत नाही त्याला सुद्धा आम्ही जिंकू शकतो. म्हणून तुकोबारांनी शब्द वापरला, झुंजार ते एकच. कोण? विष्णुदास जगी का? कारण पाप पुण्याची कधी बाधाच झाली नाही. कधी असं सांगितलं नाही त्यांनी पुण्य केलं तर. कधी सांगितलं नाही मी पावती फाडली बरं का, मी गजानन महाराज मंदिरात जाऊन पावती फाडली, मग 500ची दिली डायरेक्ट का? एखाद्यान कधी अशी अपेक्षा केली नाही, माझं नाव वाचलंच नाही तुम्ही का, माझं नाव पुकारलंच नाही तुम्ही, असं कधी त्यांनी केलंच नाही. निष्काम कर्म करत राहिले का? आणि म्हणून त्या ठिकाणी पाप पुण्य कधी त्यांच्या जवळ आलंच नाही. आपण पाप पुण्याचे बाधक असतो, आपण अपेक्षा करतो म्हणून ठरतो. मग आपण जाग कधी होतो? ज्या वेळेस आपल्याला ठोकर लागते त्यावेळेला आपण जाग होतो. ठोकर लागल्याशिवाय जाग होत नाही का? आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं का होत नाही. एक कोल्हा होता. कोल्हा रोज ऊसाच्या मळ्यात जायचा आणि ऊस खायचा. कोण? कोल्हा. रोज जायचा मळ्यात, त्या ठिकाणी जाऊन बांधावरून अशी जंप मारली का डायरेक्ट आत जायचं, शेतात जायचं, ऊस खायचा, गोड सर्व गोड गोड तोंड व्हायचं, त्याचं पोट भरून खायचा, रोज जायचा. एक दिवशी गेला, 2 दिवशी गेला, कोल्हा पलकला.
त्या ठिकाणी पळकला आणि पळकल्यावर रोज त्या ठिकाणी जाऊ लागला आणि रोज ज्यावेळेस तो त्या बांधावरून उडी मारायचा त्यावेळेस त्याच्या डोक्याला काहीतरी लागायचं. कोल्हा घाईत असल्या कारणाने त्या ठिकाणी त्याच्याकडे लक्ष राहायचं नाही, पण काहीतरी लागतं डोक्यावर असं त्याला रोज कळायचं कोल्याला. एक दिवशी कोल्हा म्हणे एकदा B4 येतो आणि याच्याकडे पाहतोच. कोल्हा B4 आला आणि आल्यानंतर कोल्ह्याने जंप मारण्याच्या आधी जंप मारल्या बरोबर त्याच्याकडे पाहिला. असं वर पाहिल्यावर एक वेळा असा आडवा गेला होता आणि त्याला एक फळ असं खाली लटकत होता, असं उलट लटकत होतं. आणि लटकल्याबरोबर कोल्ह्याने पाहिलं का हे उडूसा म्हणे तू रोज मला मारतो, रोज माझ्या डोक्याला लागतं का, इतकंच आहे छोटस आहे पण रोज लागतं. आ ते फळ होतं कारलं. कशाचं? कारलं. कारला असं उलट लटकत असं कोल्ह्याच्या डोक्यात रोज लागायचं. कोल्हा म्हणे थांब येऊ दे मला तिकडनं येताना. कोल्हा आत गेला, भरपूर ऊस खाल्ली कोल्हाने आणि खाल्ल्याबरोबर कोल्हाचं फुल पोट झालं कोल्ह्याचं आणि बाहेर आला आणि आल्याबरोबर कोल्हाने एवढं दाबून जेवण केलं त्या दिवशी, इतकं दाबून का कोल्हाने कोणाचा विचारच केला आणि असं करता 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 बाहेर आला आणि पाहिलं का रे तू एवढासा पण माझा डोक्याला इतका लागतो रोज मारतो मला रोज, आज तुला सोडणार नाही. कोल्याने असं खालून जंप मारली, तोंड आ केलं आणि आ केल्यावर ते कारलं असं तोंडात घेतलं आणि कचर 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 खाऊन टाकलं. कचर कचर खाल्ल्याबरोबर कारलं बारीक झाल्याबरोबर त्याला ऊसापेक्षा जास्त गोड लागलं. जागेत ना तुम्ही? कसं लागलं कारलं? कसं लागलं? कडू लागलं. जसं कडू लागलं तसं थुथू करून कोल्याने थुंकलं आणि थुंकल्यावर कोल्ह्याचं पूर्ण तोंड कसं झालं? कडू झालं. कडू जो अगोदरचा गोडपणा होता तोही निघून गेला, एकदम कडवट झालं आणि कोल्हा थुथू करून बाहेरच आला. आणि मग कोल्हाला पस्तावा आला, उगाच याच्या नादी लागलो. आणि मग कोल्हा म्हणतो आजपासून काय जरी झालं तरी मी टांगलेलं खाणार नाही. हे कोणाला कळालं? कोल्ह्याला कळालं. काय म्हणे कोल्हा? मी टांगलेलं खाणार नाही असं म्हणे. कोण म्हणे? कोल्हा म्हणे. काय म्हणे? काय म्हणे? मी टांगलेलं खाणार नाही असं म्हणे. कोण म्हणे? कोल्हा म्हणे. नाही का सोप्या भाषेत सांगू, कोल्हा पुढे चालून म्हणे का बुधवार असो रविवार असो मी आजपासून टांगलेलं खाणार. विठाला 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 कधी कळलं कोल्याला? कधी कळलं? ज्यावेळेस ठोकर लागली, ज्यावेळेस कडून आलं की याच्यापासून वाईट परिणाम होतात तेव्हा कळलं. कोणाला कळलं? कोल्ह्याला कळलं. हे कोल्ह्याला कळलं पण विठाला 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 तसं तुकोवर आम्हाला माहितीये का आम्ही एक झुंजार आहे. या ठिकाणी आल्यावर काढायला जिंकता येत नाही मग, पण आम्हाला माहिती आम्ही जिंकलं म्हणून तुकोबराचा झुंजार ते एकच विष्णुदास जगी. का व झुंजार? पाप पुण्य अंगी न तळे, पाप पुण्य झुंजार ते एक विष्णुदास जगे, पाप पुण्य अंगी न तळे. त्या का पाप पुण्याची बाधा त्यांना होतच नाही का? अति पुण्य केलं असं कधी सांगतच नाही, कधीच नाही. पाप पुण्य अंगी न तळे त्या. मग महाराज तुम्ही झुंजार आहात हो, लढवई आहात हो, तुम्ही काडा सोबत युद्ध करतात हो, आणि काडाला जिंकलं सुद्धा म्हणले हो.
मग पण युद्ध करण्याकरता काहीतरी त्या ठिकाणी शस्त्र लागतं का? विना शस्त्राचं कधी युद्ध होत नाही. झुंजार त्याला म्हणावं का? जो लढवय्या आहे, हातात शस्त्र असलं की दुश्मनाचं शिर कापण्याची सुद्धा त्या ठिकाणी हा मनगटात ताकद येते. पण त्या ठिकाणी हातात शस्त्र पाहिल्याशिवाय लढाई किंवा युद्ध होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. का? कारण त्याला शस्त्र लागतं, शस्त्र का? एखाद्याने त्या ठिकाणी यावं आणि आल्यानंतर त्या ठिकाणी काही काही लोक घरी आल्यावर बांडी तलवार चालवतात. घरी आल्यावर का? मी असा आहे, मी तसा आहे, माझा नादी कोणी लागत नाही. काही काही संध्याकाळी 7 नंतर घरी येतात सर, नाही का? 7 नंतर लेझिम खेळत येतात आणि ती बिचारी पुढे उभी राहिली का ती म्हणे काय, मी जर आमदार झालो पुरा तालुका बदलीन, त्या शिपाते खालो. मी खासदार झालो पुरा जिल्हा बदलीन, आणि मी जर PM झालो पूर्ण देश बदलीन. मग ते हाडूच म्हणते खालून, चोंग्या पहिले पेन सोड. काल पिऊन आला, लुंगी समजून माझी साडी गुंडून पुऱ्या गल्लीत फिरला तू, आणि तू काय भारत बदला शिन्ना, देश बदला शिन्ना, तालुका बदला काय काय? मी शूर आहे, मी वीर आहे. ते म्हणे कसा शूर आहे कसा वीर आहे? कोणाला म्हणतात शूर माहिती? हो का? दुश्मनाचं शिर कापून आणणं आणि दाखवणं की बघ मी एवढं शिरच्छेद केलं दुश्मनांचे, त्याला शूरवीर म्हणतात. तुम्ही जा, हा जंगलात गेला, अगोदर युद्ध झालं होतं का? आणि गेल्याबरोबर जी लाश पडली होती, जी प्रेत पडली होती युद्धभूमीत, त्यांचे हातपाय कापून आणले, ओझ बांधून हिच्या समोर टाकलं. बघ किती लोक मारून आणले. तुम्ही मारले म्हणे. हा, मग हातपाय का बरं आणले? यांची शिर कुठे, शिर डोकं कुठे, माना कुठे? म्हणजे माझ्या आधीच दुसऱ्याने कापून नेले. याला शूर म्हणत नाही, याला लढवय्या म्हणत नाही. तुकाराम म्हणतात जे काळाला देखील त्या ठिकाणी काळाच्या डोक्यावर पाय ठेवतात, आणि म्हणून त्या ठिकाणी शूर झुंजार त्याला म्हणावं. झुंजार ते एक विष्णुदास जगी. मग तुमच्याकडे कुठलं शस्त्र आहे, कुठलं अस्त्र आहे, असं कोणतं त्या ठिकाणी शस्त्र तुमच्याकडे आहे की तुम्ही काळावर विजय मिळवतात? अभंगाच्या दुसऱ्या चरणात गोविंदासनी 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 गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे. आता हे अंतरंग लक्षण सांगितलं महात्मांचं, संतांचं. का? तुम्ही त्या ठिकाणी काळावर विजय मिळवण्याकरता असं कुठलं शस्त्र वापरतात सांगितलं. गोविंद आसनी, गोविंद नामाचं शस्त्र. गोविंद शयनी, मग आणि गोविंद त्या मनी बैसलासे. आम्ही बसल्यावर गोविंद आहे आणि आम्ही झोपल्यावर सुद्धा गोविंद आहे. मग बसल्यावर आणि झोपल्यावर का गोविंद? त्याचं कारण आमचं मन गोविंद काय आहे. आमचं मन काय झालंय? गोविंद रूप झालंय. गोविंद सहजासहजी त्या ठिकाणी कुठली गोष्ट जीवनात येण्याकरता त्याला भक्ती त्या दर्जाची लागते, आणि म्हणून त्या ठिकाणी ती गोष्ट आपल्या जीवनात येतं. का? आपल्या जीवनात. आणि तो मनी बसण्याकरता नाथराज सांगता एका जनार्दनी साधू हृदय से ब्रह्मानंदू. त्याला मनात बसवायचं आहे. मग त्यासाठी मन तर क्लीन पाहिजे, त्यासाठी मन क्लीन पाहिजे, तरच तो मनात बसतो. मोठपण गाजवण्याकरता अगोदर त्या ठिकाणी व्यथा सहन करावी लागते, दुःख सहन करावं लागतं. का? जगाच्या मालकाला 500 वर्ष थांबावं लागलं तेव्हा कुठे 22 जानेवारीला सिंहासनावरती आलो. किती वर्ष?
500 वर्ष आणि त्रेतायुगाचा आणि आजपासून आजपर्यंतचा जर हिशोब केला तर 8,80,153 वर्षानंतर माझे राम त्या ठिकाणी राजसिंहासनावरती विराजमान झाले का. एवढं सहजासहजी कुठली गोष्ट नाही प्राप्त होतो, सहजासहजी नाही होत. का नाही होत? त्याचं कारण आहे, ज्याने सेवा केली त्याला सेवाराम म्हणतात, त्याला सेवाराम म्हणतात. ज्याने हृदयात साठवलं त्याला आत्माराम म्हणतात, त्याला काय म्हणतात? आत्माराम म्हणतात. ज्याला मेवा मिळाला त्याला मेवाराम म्हणतात. ज्याने हयातभर एक पत्नी व्रत धारण केलं त्याला सीताराम म्हणतात. ज्यांचं पूजन देवांनी सुद्धा केलं त्यांना तुकाराम म्हणतात. आणि जे 22 जानेवारीला सिंहासनावरती आरूढ झाले आणि संपूर्ण जगाचं रक्षण करतायत त्यांना त्या ठिकाणी राजा राम असं म्हणतात. सहजासहजी प्राप्त होत नाही का. व्यवस्था होण्याकरता अगोदर व्यथा सहन करावी लागते, व्यथा सहन करावी लागते. सांगताना खूप सुंदर वाटतं, शबरीला राम भेटले, शबरीला राम भेटले. बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी एक अर्ध्या भजनाचं ऊद आणला होत का, मेरे झोपडी के भागा जाग जाय राम आहे का. म्हणायला सोपं वाटतं, राम आएंगे तो अंगना सजा, दीप जला के दिवाली में मनाऊंगी, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे. हे म्हणायला सोपं वाटतं का, पण भक्ती ते कठीण. सोडावरील पोळी का कठीण आहे का, पण तो जीवनात साठवण्याकरता हे काठिण्यता प्राप्त करावं लागतं. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात का, जोपर्यंत ज्या दिवशी तुम्ही भक्ती करण्याकरता सुरुवात करतात त्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही देवासाठी रडतात. नीट आहे का. ज्या दिवशी आपला परमार्थ सुरू झाला त्या दिवशी आपल्याला विरोध पत्करावा लागतो. विरोध तुकोबारांच्या गाथा बुडवण्याला बाहेरगावून लोकांनी आली होती, भावनकीच पुढे होती. काय करण्याकरता? गाथा बुडवण्याकरता. मीराबाई जेव्हा परमार्थ करायला सुरुवात केली तर बापाने विरोध केला. लोग कहे मीरा हो गई बाबरी, बाप कहे कुलनासी, आणि मग पग घोंगरू बांध मेरा नाचरे. एवढं सोपं नाही परमार्थ, इतका सोपं नाही. ज्या वेळेस तुम्ही परमार्थाची सुरुवात करतात तेव्हा तुम्ही देवासाठी रडतात, आणि ज्या दिवशी तुमचा परमार्थ सिद्धीत जातो, पूर्ण होतो, त्या दिवशी देव तुमच्यासाठी रडल्याशिवाय राहत नाही. म्हणून भक्ती अशी करा की ती देवाला आवडेल अशी, आपल्याला आवडेल अशी नाही का. आपली भक्ती आपल्या वेळेनुसार आपल्याला आवडेन असं. एकदा दुपारच्या 12 वाजता आमच्या गावची एक मावशी तांबे घेऊन जात होती आणि मी नेमकं तिकडनं आलो. तीच मलाच भेटली. एक बोटाचा तोंडात ते मिश्री तपकीर लावत, हातात तांब्या. म्हटलं मावशी कुठे? म्हणजे पाणी टाकाल गरवाय मंदिरावर का. इतकं सोपं वाटतं आपल्याला. एक मावशी घसणी घेऊन 10 रुपयाची, तर कुठे म्हणे बायांनी महादेव चिकट करून टाकला मी घसणी. अरे काय तादम्य आहे का नाही, काही काय भान आहे का आपल्याला काय. ऐका, तुम्ही ज्याचं भजन करतात तो त्याचं भजन करायचं. तुम्ही कोणाचं भजन करता? तो कोणाचं? महादेवाचं. कोणाचं? देव के देव. सोपं सांगू, एक लोटा जल सारी समस्या का हल. अगर मन में होगा छल तो कैसा होगा हल. मंदिरातून बाहेर येताना जर एक खारद्या बाईने जर तुमची चप्पल अशी इकडे तिकडे केली पायानं, खरं सांगा तिच्या नावाचा हरिपाठ म्हणत तुम्ही घरी जाता का नाही? आणि काय मंदिर काय पूजा नाही का. मी तर नेहमीच सांगतो का, रोज नका पाणी टाकू, रोज नका का. एक मावशी 3:30 वाजता भेटली मला रात्री. म्हटलं मावशी कुठे? म्हणे महादेवर गेली ती. म्हणते एवढ्या रात्री? म्हणे हा. का बर? म्हणे मला कोरा महादेव धोना. म्हणे कोरा? एक काळा असा होता की महादेव ओला होत नव्हता, आणि आताचा काळ असा आहे महादेव कोरडा होत नाही. रात्री सुद्धा सोडून लोक कोणी 2:30 वाजता, कोणी 2 वाजता, कधी बी पाहिजे. एकदा आमच्या गावचे महादेव माझ्या स्वप्नात आले, महाराज यांना बंद करावं का, हे थंडी पाहत नाही, काहीच पाहत नाही. विठाला विठाला विठाला
भक्ती देवाला आवडणारी करा. देवाला जर आवडणारी भक्ती केली तर तुम्हाला वाटतं तसंच होईल. तुम्हाला आवडणारी भक्ती केली तर ते देवाचं मनात तेच होईल. घेशी तेव्हा देशी आई सास शिवधार. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं का, अर्थात आपण ज्याची भक्ती करतोय तो सुद्धा आत्मा जो शिवाचा. म्हणून त्या ठिकाणी हे चिंतनात आलं. पण महाराज म्हणतात सहजासहजी नाही. का संत ओळखणं म्हणजे काय हो का, संत हे अंतरंग लक्षण आहे. अंतरंग लक्षण आहे. संत त्या ठिकाणी जर बघायचे असले तर भगवे कपडे धारण केलं यांना संत म्हणतात का? का ऐका, साधू संत भगवे कपडे धारण करतात पण सगळेच भगवे कपडे धारण करणारे साधू संत नसतात. आता नीट ऐका, सगळेच भगवे कपडे धारण करणारे जर साधू संत राहिले असते तर सीते मातेचं अपहरण झालंच नसतं का. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात की अरे देखावा करण्यापेक्षा अंतरंगातली भक्ती करा. अंतरंगातली. काही गोसावी त्या ठिकाणी शेगावकडनं जात होते आणि महाराज असे त्या ठिकाणी गजानन महाराज बसले होते आणि चाललो ते त्या ठिकाणी त्या गोसाव्यांचं त्या ठिकाणी महाराजांच्या समोर गेले का. शस्त्र आणि अग्नी आत्माला जाडू शकत नाही. महाराजांना सांगितलं तुम्ही सांगताय पण तुम्ही तसं वागता का? तेवढं सामर्थ्यता तुमच्यात आहे का? तेवढं सामर्थ्यता तुमच्यामध्ये आहे का? हो आम्ही महात्मा आहे, आम्ही साधू आहे का. तुम्ही जर तसं वागात तर तुम्हाला त्या ठिकाणी अग्नी जाणणार नाही का. आणि त्यांनी त्या ठिकाणी पाहिल्याबरोबर पाहता पाहता महाराजांनी पाहिलं यांचं त्या ठिकाणी परीक्षा घ्यायची. म्हणून त्या ठिकाणी चिलीमचा एक चिंगी त्या ठिकाणी त्या पलंगावर पडली आणि गादीच पेटली. सर्व आजूबाजूला गजानन महाराजांचा आजूबाजूला सर्व अग्नी प्रज्वलित झाला आणि अग्नी भडकू लागला. आणि महाराजांनी सांगितलं महात्मा ओय साधूजी, तुम्ही म्हणतात ना आत्मा मरेन जाडू शकत नाही, त्याला शस्त्र तोडू शकत नाही, या बसा माझा शेजारी. महात्माचे पाशे लटलट लटलट करू लागले का. आम्ही अरे भगव्या कपड्यात आम्ही मग तरी इतकी सामर्थ्यता नाही. ज्यांच्या अंगावर काहीच नाही तरी त्या ठिकाणी अग्नीचा समोर त्या ठिकाणी अग्नीत बसून सांगताय या बसा. ओळखून आलं की साधारण महात्मा नाहीये, अंतरंग लक्षण आहे का. साधारण महात्मा नाहीये. मग त्या ठिकाणी हात जोडले आणि सांगितलं का योगी योगेश्वर हाची एक जाण शेगावी चाराना गजान. महाराज आम्ही आपल्या त्या ठिकाणी शरण आलेलो का. अद्वैत ब्रह्माची त्या ठिकाणी ओळख करून दिली महाराजांनी, अद्वैत ब्रह्माची. म्हणून गाय शांत केली, मग माजलेला घोडा शांत केला. इतकंच नाही, नर्मदे मातेतून जात असताना नाव अशी त्या ठिकाणी डुबणार होते पण तितक्या त्या ठिकाणी नर्मदा मैयाने प्रत्यक्ष महाराजांना दर्शन द्यावं इतकी सामर्थ्यता महाराजांमध्ये होती. साधारणतः महात्मा त्या ठिकाणी सहजासहजी ओळखू येत नाही. विचार करा, सध्या इंस्टावरती नर्मदा पुत्र म्हणून दादा गुरु म्हणून प्रसिद्ध आहे बघा. दादा गुरु म्हणून फक्त एक लंगोट एक कॉपिन फक्त त्यांच्या अंगावर असते आणि फक्त 24 तासातून एकदा नर्मदे मातेचं पाणी त्या ठिकाणी ते पितात, नंतर काहीच घेत नाही का. काहीच घेत नाही. त्यांच्याकडे पाहिलं असं वाटतं की असे महात्मा आहे. विचार करा आताच्या काळात असे महात्मा आहे तर त्या काळात माझे गजानन महाराज कसे असतील का. संत म्हणणं म्हणजे मोठाच नागपूर ते शिरपूर गंध लावणं, मोठ्याशी माळ घालणं का आणि आव आणणं म्हणजे याला संत असं म्हणतात का. नाही का. ज्यांच्या त्या ठिकाणी आसनी बसल्यावर गोविंद आहे, जे झोपतात तरी त्या ठिकाणी गोविंद आहे का. आणि म्हणून त्या ठिकाणी अंतरंग लक्षण त्या ठिकाणी सांगितले. एकदा त्या ठिकाणी उद्धवजी भगवान कृष्ण परमात्म्याला विचारलं देवा तुम्हाला अर्जुनच इतका का आवडतो हो. मी जवळ राहतो पण तुम्ही कायम अर्जुन अर्जुन धनुर्धरान पार्थ पार्थ करत राहता असं का. चल म्हणे माझ्यासोबत. घरी गेले. अर्जुनाचा द्रौपदी मैया अशी बसली होती, अर्जुन झोपले होते आणि द्रौपदीच्या मांडीवरती अर्जुनाची मान होती.
आणि अचानक बसले दोघ जण. ताई काय करते? बसलं बराच वेळ. म्हणे ए ताई, आम्ही दोघं तुझ्या घरी आलो. म्हणे मग काय पाणी गिनी तर विचार. देवा तुला दिसत नाही मी कोणाची सेवा करते? माझा पती माझा मांडीवर मान ठेवून झोपलेले, ते गाढ झोपेत आहे. आणि मग मी जर पाणी आणण्याकरता उठली तर माझं पतीची झोप मोडेल ना. तुला तहान लागली आहे ना? हो, मग एक काम कर. म्हणे काय? एक तर यांची मान तुझ्या मांडीवर घे, इथं ये, मी पाणी आणण्याकरता जाते, नाही तर तूच जाऊन पाणी पिऊन घे. तेवढ्यात अचानक उद्धवाच्या कानात आवाज आला का श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. उद्धव म्हणायला लागला द्रौपदी समोर बसली, कृष्ण माझा जवळ बसले ना, अर्जुन झोपलाय, तरी कोण म्हणतंय काही कळतच नाही. भगवंत उठले, म्हणे जा तू पाणी आण. द्रौपदी मैया पाणी आणण्याकरता घेतली, अर्जुनाची मान त्या ठिकाणी आपल्या मांडीवर घेतली. उद्धव एकटा तिथं बसलेला आहे, दोनच लोक तिथं, अर्जुन झोपलेले आहे. पुन्हा आवाज आला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. असं करत करत अनेकदा आवाज आले. उद्धव म्हणायला लागला कृष्ण समोर आहे, मी इथं बसलेलो आहे, अर्जुन झोपलाय, मग आवाज येतो कुठून आहे? आवाज येतो कुठून आहे? बराच वेळ झाला. उद्धव म्हणायला लागले देवा द्रौपदी मैया घरातून पाणी आणायला गेले काही एखाद्या विहिरीतून पाणी आणायला गेले? म्हणे एक काम कर. म्हणे काय? मी बघतो द्रौपदीला. म्हणे मग तू ये, अर्जुनाची मान तुझ्या मांडीवर घे थोडा वेळ. आता देवही गेले, राहिले किती लोक? दोनच, त्याच्यातले अर्जुन झोपलेले आणि उद्धव बसलेले. आणि अचानक उद्धवाच्या कानी पुन्हा आवाज आला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. असं करता 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 पाहिल्याबरोबर म्हणले अर्जुन झोपला, मी जागा, तरी आवाज कुठून येतोय? आणि अचानक अर्जुनाचे एवढे केस होते, एवढे का, आणि केस असताना त्या ठिकाणी पाहिलं. अरे मनात विचार करतो उद्धव, अर्जुना इतके मोठे केस आहेत, तुला कटिंग बी करता येत नाही का? आणि असं डोक्यात हात घातला आणि एक केस अर्जुनाचा, एक केस असा उद्धवाचा असा हातात आला. आणि उद्धवाने सहज आपल्या डोक्याजवळ असा हात घेतला आपले केस माई करण्यासाठी, तर कानाजवळ जोरात आवाज आला, जोरात श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. त्या बालाचं ते केसाचं जवळ पाहिलं, केस नाही का इतके अनमोल केस होते अर्जुनाचे, की अर्जुनाच्या केसातून त्या ठिकाणी कृष्ण कृष्ण नामचिंतनाचा ध्वनी येत होता. कशातून? केसातून. कशातून? केस. समजलं तुम्हाला? केस म्हणजे बाल, बाल कळले ना? का आपल्या केसाने जर भांडे भेटू शकता, विठाला 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 ज्या केसातून नामचिंतन येतं ती केस किती अनमोल असतील. आणि पाहिल्याबरोबर असं डोक्याजवळ कान लावला तर अर्जुनाचा केसातून त्या श्रीकृष्ण जय कृष्ण ध्वनी येत होता. आणि मग उद्धव म्हणले आज कळालं मला की का म्हणून देव कायमस्वरूपी अर्जुनाचं नाव काढतात. अरे आम्ही जागृत अवस्था असल्यावर सुद्धा आमच्या मुखात लवकर नाव येत नाही, पण अर्जुना तू झोपेत असताना तुझ्या एक एक रोमारोमातून एक एक केसातून कृष्ण नामाची ध्वनी आहे, तू खरा महात्मा आहे. आणि म्हणून सांगितलं गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे. जनाबाईंच्या गोऱ्या शेणाच्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. कशाच्या? जनाबाईंच्या हातून तयार झालेला काय? गौरी. कशाची राहते? शेणाची. तरी काय म्हणे? विठ्ठल. चोखोबरांची हाड का निर्याण झाल्यावरती हाडातून आवाज येत होता. सांगू तुम्हाला, हे तर जन्माला आल्यानंतर आहे, पण एक व्यक्ती परमार्थ क्षेत्रामध्ये जन्माला आल्याबरोबर विठ्ठल 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 असं म्हणत होते. सांगता येईल त्यांचं नाव? सांगते. जन्मताची कर्म मेरा वाचे विठ्ठल सावरा, वाचे विठ्ठल सावरा, वाचे विठ्ठल सावरा. ओ जन्मताची कर्म मेरा वाचे विठ्ठल सावरा, वाचे विठ्ठल
ठिकाणी जन्माला आल्याबरोबर विठ्ठल विठ्ठल स्मरण का, आणि म्हणून गोविंदासनी गोविंद शयनी. कारण भक्ती ही देवासाठी होती, दाखवण्यासाठी नाही. आपली जी आहे ती दाखवण्यासाठी, आपली जी राहते ती दाखवण्यासाठी. उरूस भरला, उरूस बुलढाण्याला सैलानी बाबाचा. नाही हा सगळे गेले तेव्हा जाता जाता महिलांची एवढी गर्दी एका एसटीत, तेव्हा काही अर्ध तिकीट फ्री नव्हतं का, इतकी गर्दी. अशा 5 मैत्रिणी गेल्या आणि 5च्या 5 मैत्रिणी म्हणे चला आपण बी जाऊ. यांना बसायला जागा नाही, चला पुढे सरका पुढे करत करत शेवटच्या सीटपर्यंत गेले आणि उभेच राहिले. कंडक्टर आला, यांच्यापर्यंत काही कंडक्टर पोहोचू शकला नाही आणि यांनी काही तिकीट काढलं नाही. कंडक्टर झालं का तिकडे, सर्वांनी काढले का तिकीट? हो सांगून दिला. 5चे 5 खुश झाले, इतके खुश झाले मन में लड्डू फुटा नाही का, इतके खुश. सर्वांनी विचार केला, म्हणे अरे म्हणे काय, म्हणे आपले पैसे वाचले, भाड्याचे पैसे वाचले. एक म्हणे आता जे पैसे भाड्याचे वाचले ना, मी लाटणंच घेईन, दुसरे म्हणे मी पोयपाटच घेईन, तिसरे म्हणे मी चाटूच घेईन. का प्लॅन बी झाला 2 मिनिटात, काय घ्यायचं का मस्त झाला. म्हणे आपल्याला तिकीट काढायची गरजच नाही, आता फक्त लवकर पोहोचले पाहिजे, उरूसमध्ये आपण गेलोच पाहिजे आणि लवकर कधी पोहोचेन. आणि असं करता करता गाडी पुढे गेली, जंगल लागलं आणि तिकीट चेकरांनी गाडी थांबवली. आणि मग 4-5 तिकीट चेकर असे त्या गाडीत शिरले आणि शिरल्याबरोबर तिकीट चेकर पुढे आले. तिकीट यांचे इंडिकेटर लागले आणि लागल्याबरोबर नाही आता काय. एक म्हणे अय मी आहे ना, तुम्ही कशाला चिंता करता, येऊ द्या त्याला, काय करीन तो. हे पुढे आले, तिकीट म्हणे ताई 3च सीट राहिले, आता आपणच पुढे, येऊ दे म्हणे आता 2च सीट राहिले, आपणच पुढे. तिकीट म्हणे येऊ दे म्हणे आता 1च सीट राहिलं, 2-3 लोक राहिले आडवे, आता आपणच. हे बाकीचे म्हणे एक काम कर, येऊ दे करते ना, तूच पुढे व्हाय, आम्ही मागे होतो. 4 मागे झाले आणि तिला पुढे केलं आणि तिला पुढे केल्याबरोबर हा आला तिच्या पुढे. तिकीट हिच्या समोर तिकीट म्हणतात, हिने असे डोळे लावले. तर तिकीट म्हणता हिने असे केस मोकळे केले. तर तिकीट म्हणतात हिने असे हाताची घडी केली, असे बोट अडकवले. तिकीट म्हणतात असा हात वर केला. मावशी तिकीट म्हणता हिने जोरात श्वास घेतला. तो म्हणे शीश नाही, तिकीट म्हणतात हिने असा हात पुढे केला आणि त्याच्याच नाकावर असा दणका दिला. तो म्हणतो तिकीट म्हणताच हिने सुरू केलं, सैल्या. तो म्हणे सैल्याने तिकीट हिने जोरात सुरू केलं, सैल्या. तो म्हणे तिकीट हिचं जोरात सुरू, सैल्या. त्याला समजून गेलं हिच्या जवळ काही तिकीट नाही. त्याने असा हात धरला, जाण्याकरता जागा नाही, त्याने हात इथं धरला तरी डोळे उघडू ना नाही. तो हात तसाच, एक पाय पुढे, सैल्या. एवढ्या गर्दीतून जाता ही पुढे, ते 4 डबे हिच्या मागे नाही का. आणि त्याने आणता असं हाताला धरून बसच्या खाली दिलं उतरून. ते 4 बी उतरले, दरवाजा लावला, डबल बेल दिली, बस गेली निघून. मग आता रोडावर उतरली, जंगलात उतरली. मग आता तरी जागा व्हाव ना, नाही रोडावर सुरू, सैल्या करता बाकीचे म्हणे हो बहीण, हो अक्का, ताई, हो अक्का, हो ताई. म्हणे काय, म्हणे बस गेली म्हणे माय व, म्हणे काय व, म्हणे थैल्या म्हणे गेल्या वय घरी. विठाला. आणि म्हणून त्या ठिकाणी वरपंग भक्ती नाही का, भक्ती अंतःकरणातली असते पाहिजे, भक्ती अंतःकरणातून असते पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे. हे झालं अंतरंग लक्षण. पण बाह्यांगाने संत ओळखायचे, कसे ओळखायचे, ऊर्ध्व पुंड्र भाल, कंठी शोभे माड, कापिजी कडी काढत या भेने. का कपाळाला त्या ठिकाणी गंध लावणे, मग गळ्यामध्ये त्या ठिकाणी तुळशीची माळ धारण करणे. एखाद महाराज का माळ धारण करावी, हे तुळशीची 5-50 रुपयाची माळ धारण करण्यापेक्षा
50 हजाराची मस्त सोन्याची चैन धारण करावी. त्याला म्हटलं सोन्याची चैन जर धारण केली आणि एक खारद्यावेळेस जर कुठेतरी रात्रीच्या वेळेला एकटा गेला, 4-5 चोर जर पाठीशी लागले, तुल बी ठेवणार नाही आणि चैन बी ठेवणार नाही, तुल बी चैन राहणार नाही का. म्हण मग माळ घातल्याने काय होईल? अरे सोनं घातल्याने चोर पाठीशी लागतात, पण माळ घातल्याने कमीत कमी 50 वारकरी पाया पडतात. ही माळेची ताकद, ही माळेची ताकद आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात की का म्हणून बाह्यांग लक्षण सांगितलं, बाह्यांगाने संत गंध लावतात का म्हणून ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापेजे कडे काढ तया भेने. आणि त्यांना पाहिल्यानंतर काळ सुद्धा लटलट लटलट कापत असतो, एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज काय करतात म्हणजे चिंतन करतात. कसं करतात? संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मुखाने चिंतन, हाताने टाळे, हात अशीवर. शाबास शाबास. विठोबा कुमार कुमार